श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना. कसे आहेत तुम्ही? तर आपण बनवणार आहोत गुलाबजाम. तर मी गावाकडनं मावा आणलेला होता, त्याच्यामुळे मी तो फ्रीजमध्ये ठेवला होता. तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो झाला कडक झाल्याच्या नंतर मग मी असा किसणीनं बारीक असा किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी अर्धा किलोमधला 1 पाव मैदा टाकलेला आहे. त्याच्यात दोन्ही 1 पाव अशा अंदाजात मी घेतलेला आहे आणि मी असं सर्व हातानं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे असं लागण असं त्यात पाणी टाकून यात दुधाची काहीच गरज नाही, कारण मावा हा दुधाचाच असतो. तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी जसं लागण असं तुम्ही टाकू शकता आणि मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे, जेणेकरून एकदम नरम पण केलं नाही आणि एकदम कडक पण केलेलं नाही. तर मस्त असा त्याच्यात आपल्या माव्यामध्ये तेलकट ऑइली पदार्थ जास्त असतो किंवा तुपाचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे एकदम छान असा लवचिक झालेला आहे. त्याच्यानंतर मी याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजात छोटे मोठे कसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करू शकता. तर मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि सर्व माझे हे गोळे करून झालेले आहेत. बघा असे एकदम गोल गोल मस्त दिसत आहेत. आणि मी आता त्याच्या अगोदर मी पाक करून घेणार आहे, कारण पाक अगोदर करायचा आहे, जेणेकरून थंड झाला पाहिजे. पाक तळल्याच्या म्हणजे गुलाबजाम टाकायच्या वेळेस तो थंड झालेला पाहिजे आपल्याला, म्हणून मी अगोदर पाक करून घेतला. आणि आता बघा पाक व्यवस्थित झालेला आहे. तर मी हा बाजूला उतरवून ठेवणार आहे, जेणेकरून थंड झाला पाहिजे तो. नंतर मी दुसरी कढाई ठेवून आता मी हे तळून घेणार आहे. तर मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकणार आहे आणि हे तेल गरम झाल्याच्या नंतर मी हे सर्व गुलाबजाम तळण्यासाठी टाकणार आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे. मी आता हे गुलाबजाम टाकून घेणार आहे सर्व. तर आणि गुलाबजाम तळताना विशेष म्हणजे एकदम छोट्या असं बारीक अशा गॅसवर तळायला पाहिजे, कारण फास्ट गॅसवर लाल होतील, करपतील, पण आतमध्ये कच्चेच राहतील. त्याच्यासाठी बारीक गॅस करून शांतपणात ते तळले पाहिजे. त्याला वेळ लागतो, पण ते तसं करणं गरजेचं आहे. आणि लालसर होईपर्यंत मस्त असे ते तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि बघा इथे मस्त असा लाल कलरसुद्धा येतोय. तर माझे मस्त असे तळून व्हायला लागलेले, इथे लाल पण व्हायला लागले. थोडं 5 मिनटं थांबायला लागेल याच्यासाठी. तर बघा माझे असे मस्त असे तळून झालेले आहेत. तर मी काढून घेतले. ते काढल्याच्या नंतर जे बाकी राहिलेले होते ते सुद्धा मी असे मस्त तळून घेतलेले आहेत. इथे बघा माझे गोळे पूर्ण तयार झालेले आहेत आणि गुलाबजामसारखा कलरसुद्धा आलेला आहे. मी आता हे पाक झालेला आहे ना केलेला आहे, तो आता शांत झालेला आहे, म्हणजे थंड झालेला आहे. तर त्याच्यात मी टाकून घेणार आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.